नमस्कार, मी डॉक्टर दीपाली. सफर रत्नांच्या अजब दुनियेची आजच्या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बघतोय नवरत्न. या नवरत्नांपैकी आज आपण बघणार आहोत मोती. मोती हे सगळ्यांचं आवडतं रत्न, खास करून स्त्रियांचं आवडतं. कारण मोत्याचे वेगवेगळे दागिने, कानातलं, गळ्यातलं, अंगठ्या, ब्रेसलेट असे वेगवेगळे दागिने वापरता येतात. पण ह्याच्यामध्ये सुद्धा प्रकार येतात. जे अगदी ओरिजिनल रत्न आहे मोती, ते वापरण्याच्या सुद्धा तुम्हाला काही मार्गदर्शन घ्यावं लागतं. जसं की मी मागेही सांगितलं की कुंडली बघून, तुमची जन्मकुंडलीवरून मार्गदर्शन घेऊन मोतीरत्न धारण करायचं असतं. तर आज आपण बघूयात या मोत्याची माहिती. मोतीला मराठीमध्ये आपण मोती म्हणतो, पण याला संस्कृतमध्ये मौक्तिक म्हटलं जातं. उर्दू भाषेमध्ये याला मुखारीद असं म्हणतात. इंग्रजीमध्ये याला पर्ल म्हणतात. तर त्याच वेळेला लॅटिन भाषेमध्ये याला मार्गारिटो म्हणतात. असे हे वेगवेगळ्या भाषांमध्ये अतिशय छान छान नावं आहेत या रत्नाची. हे रत्न दोन प्रकाराने तयार होतं. एकतर समुद्रामध्ये किंवा गोड्या पाण्यात, नदी, तलाव याच्यामध्ये सोयी रत्न तयार होतात. पण त्यातल्या त्यात जी उत्कृष्ट क्वालिटी असते ती समुद्रात तयार होणाऱ्या रत्नांची असते. या प्राणीचे रत्न मानलं जातं. ही रत्न कल्चर्ड रत्न म्हणजे कृत्रिम सुद्धा तयार केली जातात. तर आधी आपण बघूया की समुद्रामध्ये कशा पद्धतीने हे प्राणीचे रत्न तयार होतं. शिंपला असतो ना समुद्रामध्ये सापडणारा, त्या शिंपल्यामध्ये एक घोंगा नावाचा जीव असतो. साधारणतः गोगलगाईच्या आकारा एवढा तो जीव असतो. तर ह्या घोंग्याच्या पोट्यामध्ये एखादा ज्या वेळेला विजातीय पदार्थ जातो, म्हणजे त्याच्यासाठी तो विषारी असलेला पदार्थ ज्या वेळेला जातो, त्यावेळेला त्या घोंग्याला त्याचा त्रास व्हायला लागतो. आणि मग तो काय करतो, तो आटोकाट प्रयत्न करतो की आपल्या शरीरातून तो पदार्थ कसा बाहेर फेकता येईल. पण कधी कधी असं होतं ना की एवढं करूनही घोंग्याला त्याच्यामध्ये यश येत नाही. बऱ्याचदा असं होतं. आणि मग तो काय करतो, त्या पदार्थाभोवती एक विशिष्ट आवरण आपल्या शरीरातनं एक द्रव सोडत जातो. आणि तो सोडलेला द्रव त्या पदार्थाभोवती एक वेष्टन तयार करत जातो. आणि अशा पद्धतीने तो घोंगा त्याच्यावरती आवरण तयार करत जातो. म्हणजे त्याच्यावरती तो ते द्रव सोडत जातो. आणि त्या द्रवाचे एकावर एक असे पापुद्रे त्या विजातीय घटकाभोवती तयार होतात. आणि मग ते जेवढे तयार होतील तेवढा आकाराचा हा मोतीरत्न हे तयार होतं. आणि ही एक त्या घोंग्याच्या पोटामध्ये एक पिशवी असते, जाळीदार पिशवी. त्या जाळीदार पिशवीमध्ये हे सगळं हे रत्न तयार होत असतं. आणि ती जाळीदार पिशवी त्या घोंग्याच्या शरीरामध्ये कुठेही फिरू शकत असते. त्यामुळे होतं काय माहिती का, की ह्या रत्नांना गोल आकार तयार होतो. कारण ते फिरत असतो. आणि त्याच्यामुळे, त्याच्या घर्षणामुळे त्या रत्नाला गुळगुळीतपणा, चमकदारपणा तर असतो, पण आकार सुद्धा गोल होतो. कधी कधी असं होतं ना की त्याच्या पोटामध्ये एका बाजूला किंवा शिंपल्याच्या कडेला ती पिशवी चिटकून बसते. आणि मग अशा वेळेला असं होतं की गोल न फिरल्यामुळे शरीरामध्ये ती पिशवी एका जागी चिटकून राहिल्यामुळे त्याच्यामध्ये कधी कधी चपटे पण मोती तयार होतात. आणि मग मोत्याचा आकार सुद्धा कधी कधी वाकडा तिकडा पण होतो. पण अशा पद्धतीने मोत्यामध्ये हे शिंपल्यामध्ये हे मोती तयार होत असतात. आता हे काही सगळ्याच शिंपल्यामध्ये तयार होतील असं नाही आहे. जवळजवळ शेकडो शिंपले काढल्यानंतर साधारणतः 100 शिंपल्यांच्या मागे काही 10 ते 15 शिंपल्यांमध्येच हे मोती तयार झालेले असतात. आणि अशा पद्धतीने हे नैसर्गिकरित्या जे तयार होतात, त्यातही नद्यांमध्ये किंवा गोड्या पाण्यामध्ये जे शिंपले तयार होतात, शिंपल्यांमधनं मोती जे तयार होतात ते आकाराने लहान असतात किंवा त्यांच्यातला गुळगुळीतपणा, चमत्कारपणा किंवा त्यांची क्वालिटी ही थोडी कमी दर्जाची असते. पण समुद्रामधल्या शिंपल्यांमध्ये जे मोती तयार होतात त्यांची क्वालिटी खूप चांगली असते. त्यांचा चमक, गुळगुळीतपणा आणि त्यांच्यातले असलेले जे काही घटक द्रव्य आपण म्हणतो तर ते जास्त चांगल्या क्वालिटीचे असतात. आणि म्हणून जास्त करून समुद्रामध्ये सापडणारी जी रत्नं आहेत त्याला जास्त प्रेफरन्स दिलं जातं. आता जसे हे नैसर्गिक मोती सापडतात तर त्याच पद्धतीने कल्चर्ड मोती तयार केले जातात. सगळ्यात पहिल्यांदा जपानमध्ये हे कल्चर्ड मोती तयार केले गेले. आणि आज सुद्धा जपान अग्रेसर आहे कल्चर्ड मोती बनवण्यामध्ये. हे जे कल्चर्ड मोती आहेत तर हे बनवताना जेव्हा नैसर्गिक मोती जे बनवले जातात त्याचं प्रमाण सापडण्याचं किंवा तयार होण्याचं खूप कमी आहे.
आणि लोकांची एकंदरच रत्न वापरण्याची आवड बघता किंवा मोती रत्नाची एकंदर सगळ्यांची आवड बघता हे नैसर्गिक रत्न कमी पडायला लागल्यामुळे कदाचित असेल म्हणून कल्चर्ड मोती तयार केले गेले असं माझं वैयक्तिक मत आहे. तर हे जे काही रत्न तयार करतात तर जपान या सगळ्या ह्याच्यामध्ये अग्रेसर आहे. जपानमध्ये समुद्र किनाऱ्यावरती ह्या कृत्रिम रत्नांची पैदास केली जाते. शिंपले, घोंग्याचे शिंपले त्या समुद्रामधनं काढले जातात बाहेर आणि अशा असंख्य शेकडो शिंपल्यांमध्ये जो रासायनिक द्रव त्या शिंपल्याच्या शरीरामध्ये प्रवेश केला जातो आणि मग मोती तयार होतो, तर तो रासायनिक द्रव शिंपल्याच्या शरीरामध्ये हे कृत्रिमरित्या सोडला जातो आणि मग ती प्रोसेस होण्यासाठी ते शिंपले समुद्रामध्ये पण काही जाळ्यांमध्ये अडकवून ते शिंपले समुद्रामध्ये सोडले जातात आणि मग वर्षानुवर्ष ते तसेच ठेवले जातात आणि त्याच्यामध्ये मग ते मोती तयार होत असतात. साधारणतः 1 मिलीमीटर एवढा मोती तयार व्हायला 3 ते 4 वर्ष लागतात. 10 मिलीमीटर इतका सुद्धा मोती तयार होऊ शकतो, पण त्याला तयार होण्यासाठी 27 ते 30 वर्ष वेळ द्यावा लागेल. म्हणून मग मोती फार मोठ्या आकारामध्ये तयार नाही करत आणि साधारणतः 5 ते 6 वर्षामध्ये मोती बऱ्यापैकी आकाराचे तयार होतात आणि अशा पद्धतीने हे कृत्रिम मोती तयार केले जातात. आता ज्या वेळेला आपण हातात घेतो किंवा बघतो त्यावेळेला आपल्यासारख्या सामान्य लोकांना ते कळणारही नाहीत की कृत्रिम मोती कुठले आहेत आणि नैसर्गिक मोती कुठले आहेत. त्याच्यातला फरकही लक्षात येत नाही. पण ह्याचा ओळखण्यात जे हरहुन्नरी रत्न कारागीर असतात तर किंवा रत्न पारखी असतात ते लोक हातात घेतल्याबरोबर ओळखतात की ह्याच्यातले कृत्रिम मोती कुठले आहे आणि नैसर्गिक मोती कुठलं आहे. किंवा हे ओळखण्याची आणखी एक पद्धत असते. ज्यावेळेला दागिने बनवतात त्यावेळेला या मोत्यांना छिद्र पाडलं जातं मधनं. छिद्र पाडतात त्यावेळेला जे नैसर्गिक मोती असतात तर त्या मोत्याला छिद्र पाडल्यानंतरचं जे पूर्ण त्याचा जो आतमधला आकार असतो तो एकसारखा तयार होतो. पण ज्या वेळेला कृत्रिम रत्नाला छिद्र पाडलं जातं त्यावेळेला त्याच्यामध्ये असलेला जो रासायनिक द्रव असतो जो कृत्रिमरित्या त्या गोंग्याच्या शरीरात सोडलेला असतो तो बाहेर येतो वाहून आणि तो बाहेर आल्यामुळे काय होतं की आतमधलं जे छिद्र असतं ते एकसारखं नसून ते थोडं कमी जास्त प्रमाणामध्ये त्याचा आकार झालेला असतो आणि मग याच्यावरनंही कळतं की ते कृत्रिमरित्या बनवलेलं रत्न आहे का काय. पण तरीही तेही रत्न वापरायला चांगली आहेत. त्यामुळे फक्त एवढंच की त्याची किंमत जरा कमी असते आणि नैसर्गिक रत्नाची किंमत जास्त असते. असंच त्याच्यामध्ये एवढाच फरक आपण म्हणू शकतो. आता मोती रत्नाच्या उत्पत्ती स्थानावरनं त्याचे काही प्रकार पडतात. म्हणजे हे रत्न कुठे उपजतं किंवा कुठे जास्त सापडतं त्याप्रमाणे त्याचे प्रकार पडत असतात. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे बसरा मोती, म्हणजे बसऱ्याच्या खाडीमध्ये सापडणारा मोती म्हटला जातो. हा जो मोती आहे हा मोती मुहर नावाच्या उच्च दर्जाचा शिंपला असतो त्या शिंपल्यामध्ये किंवा त्या जातीच्या शिंपल्यामध्ये सापडतो आणि त्याचा चमकदारपणा, त्याचा गुळगुळीतपणा, त्याच्यातले असलेले घटक द्रव्य चांगल्या क्वालिटीचे असतात आणि म्हणून हे श्रेष्ठ रत्न सगळ्यात मानलं जातं मोत्यामध्ये बसऱ्याचा मोती. आणि हा मोती त्यामुळे किमतीसुद्धा असतो सगळ्यात जास्त. दुसरा प्रकार आहे सिलोनी मोती. हा श्रीलंकेच्या खाडींमध्ये सापडणारा मोती आहे. ह्याला काहिलचा मोती असं सुद्धा म्हटलं जातं. हा जो मोती आहे हा म्हणजे थोडीशी ह्याच्यामध्ये चमकदार जरी असला तरी थोडीशी श्यामल झाक असते या रत्नामध्ये आणि बसऱ्याच्या खालोखाली याला दुसरा दर्जा दिला जातो. अमेरिकेत पण काही मोती सापडतात. अमेरिकेत सापडणाऱ्या मोत्यांना अमेरिकन मोती म्हणतात. ते अतिशय शुभ्र आणि चमकदार असतात. तिथे सापडणारे काही मोत्यांमध्ये श्यामल आणि हिरव्या रंगाची अशी झाक आलेली असते. पण हे मोती खूपच दुर्मिळ आहेत त्यामुळे त्यांची किंमत सुद्धा जास्त असते. मेक्सिकन मोती, हे मेक्सिकन मोती जे असतात ते मेक्सिकोमध्ये सापडतात आणि ह्याच्यामध्ये श्यामल रंगाचे असते, थोडी झाक असते. तिथल्या लोकांचं हे सर्वश्रेष्ठ दागिना किंवा अलंकार मानला जातो. मोत्याचे दागिने वापरतात ती लोक आणि त्या मोत्यांना तिकडे कागावासी असं म्हटलं जातं. ऑस्ट्रेलियन मोती, ह्या मोत्याचं वैशिष्ट्य असं आहे की एक तर हे आकाराने मोठे मिळतात, दुसरं असं की ह्या मोत्यामध्ये काठिण्य जास्त असतं आणि चांदीच्या रंगासारखे हे रंग असतो या मोत्यांचा. भारतामध्ये जे मोती सापडतात त्यामध्ये तामिळनाडूच्या किनारपट्टीवरती जे मोती सापडतात तर ते बसऱ्याच्या मोतीसारखेच भासतात आणि त्यांना तुतीकोरीन मोती असं म्हटलं जातं. गोमती नदीमध्ये सुद्धा काही मोती सापडतात तर त्या मोत्यांना ते फारच अल्पमोली असतात किंवा कमी दर्जाचे असतात, हलके मोती असतात. बंगालच्या खाडीमध्ये जे मोती सापडतात
ते मोती आकाराने लहान असतात, त्याच्यावरती गुलाबी रंगाची छाप साधारणतः छटा आलेली असते, गोलसर असतात ते, आणि हे फारच बसऱ्याच्या मोतीच्या मानाने हे फारच नाजूक प्रकृतीचे असतात, त्यामुळे त्यांना चुनखडीचे मोती म्हटलं जातं. शिंपल्यामध्ये जे मोती सापडतात त्यांचं रंग रूप यावरनं पण त्यांच्यामध्ये काही प्रकार पडत असतात. त्यातलं पहिलं म्हणजे आकाशतत्वाचे मोती. हे मोती वजनाने हलके असतात आणि त्यांना अशी विशेष अशी चमक नसते. अग्नितत्वाचे जे मोती असतात ते खूप चमकदार असतात, त्यांच्यात लालसर कांती असते आणि इतर मोत्यांपेक्षा त्यांची किंमत सुद्धा जास्त असते, किमती असतात हे मोती. नंतर पृथ्वी तत्वाचे मोती. हे मोती वजनदार असतात आणि त्यांची मात्र चमक कमी असते. वायू तत्वाचे जे मोती असते ते मोती देखणे असतात आणि त्याच्यात निळसर झाक दिसून येते. आणि सगळ्यात शेवटचे जलतत्वाचे मोती. शिंपल्यात मिळणाऱ्या मोत्यांपैकी सगळ्यात चमकदार आणि शुद्ध मोती जे असतात, चांगले मोती, ते जलतत्वाचे मोती येतात. मोती रत्नाची काही उपरत्न आहेत. त्यातलं पहिलं आहे पांढरा पुष्कराज. खरं तर पांढरा पुष्कराजपेक्षा सुद्धा चंद्रमणी नावाने हे रत्न जास्त ओळखलं जातं. हे पांढरं शुभ्र आणि चमकदार असं हे रत्न असतं आणि अतिशय अल्पमौल्य असतं. हे निमरू म्हणून दुसरा एक प्रकार आहे. ज्या शिंपल्यामध्ये घोंगा नावाच्या किड्यापासून रत्न मोत्याचं तयार होतं, त्याच घोंग्याच्या शेपटीमधून हे रत्न तयार होतं, निमरू म्हणून. आणि ते साधारण चांदीच्या रंगाचं असतं आणि अतिशय बारीक बारीक खडे असतात. आणि मोत्याचा जेवढा प्रभाव असतो त्याचा निम्माच प्रभाव या रत्नाचा पडतो. तिसरं आहे उपरत्न शंखजोड. हे जे असतात शंखाचेच आकाराचे शंखच असतात, पण हे दक्षिणावर्ती शंख मानले जातात आणि हे अंगावर धारण करत नाहीत, तर हे देवघरामध्ये पूजेमध्ये ठेवून पूजले जातात. मोतीरत्न स्वच्छ करण्याच्या काही पद्धती आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, या पद्धतींनी वापरून जेव्हा आपण मोतीरत्न स्वच्छ करतो त्यावेळेला खरे मोती नैसर्गिक आणि कल्चर्ड मोती हे दोन्हीही स्वच्छ आणि चमकदार होतात. पण जे नकली मोती असतात की नाही, त्याचं मात्र नकलीपण उघडकीला येतं, कारण त्याचं सगळं पॉलिश निघून जातं. रिठे असतात ना, रिठे पाण्यामध्ये भिजवायचे आणि त्याच्या पाण्याने, त्या फेसाच्या पाण्याने हे जर का रत्न स्वच्छ धुतलं तर ते स्वच्छ होतं आणि चमकदार सुद्धा दिसतं. लाकडामध्ये एखादा छोटासा खड्डा केला आणि त्याच्यामध्ये हे मोतीरत्न टाकून ठेवलं आणि वरनं पिठी साखर टाकायची आणि ते तसंच ठेवायचं काही वेळ. काही काळानंतर जेव्हा बघाल त्यावेळेला आपोआप ते रत्न स्वच्छ आणि एकदम चमचमतं, ते असं असतं, स्वच्छ होतं. चांगल्या आणि स्वच्छ तांदळाने जर का मोती घासला तरी सुद्धा त्याची चमक परत येते. तांदळाची पेज असते, तांदूळ शिजवलेला, भात शिजवताना जे पाणी येतं त्याला पेज म्हणतात, त्या पेजनी सुद्धा जर का हा रत्न हे धुतलं तर ते चमकदार होतं आणि स्वच्छ होतं. हायड्रोजन पेरॉक्साईड आणि इथर याच्याने जर का हे रत्न धुतलं तर त्याची आभा परत येते आणि त्याचा टवटवीतपणा पण दिसतो चांगला. अशा पद्धतीने काही या मोती स्वच्छ करता येतं. ह्या मोतीरत्नाबद्दल काही दैवी गुण असलेल्या मान्यता मानल्या जातात सगळ्या समाजांमध्ये. अथर्ववेदामध्ये तर ह्याला मुक्ता असं म्हटलेलं आहे आणि या रत्नाबद्दल त्यामध्ये विस्तारपूर्वक माहिती पण लिहिलेली आहे. असं म्हटलं जातं की हे रत्न तुम्हाला सगळ्या प्रकारच्या व्याधींमधून मुक्त करतं आणि सगळ्या व्याधी तुमच्या शरीरातल्या नष्ट होतात, असं अथर्ववेदांमध्ये म्हटलेलं आहे. जपानमध्ये जे बौद्ध धर्मीय लोक आहेत तर त्यांची अशी श्रद्धा आहे की हे रत्न ईश्वराने निर्माण केलेलं आहे आणि म्हणून हे रत्न जर का धारण केलं तर धारण करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये विशिष्ट शक्तींचा संचार होतो, असं हे लोक मानतात. अरबी लोक तर या रत्नाला शक्तीचा दाता असं समजतात आणि हे रत्न वापरतात. दक्षिण भारतामध्ये सुद्धा ह्या रत्नाला खूप सौभाग्याचा अलंकार म्हणून मानलं जातं आणि म्हणून तिकडे मुलीच्या लग्नात मंगळसूत्रामध्ये मोती घालून ते दिलं जातं लग्नाच्या कार्यक्रमामध्ये. त्यानंतर गुजराती समाजामध्ये तर स्त्रियांचा असा समज आहे की हे रत्न वापरलं तर आपल्या पतीची मिळकत वाढते, वृद्धी होते, म्हणून त्या हे रत्न वापरतात. महाराष्ट्रामध्ये तर असंच ह्या मोतीरत्नाला सौभाग्य अलंकार म्हणूनच मानलं जातं आणि हे रत्न जर का धारण केलं तर लक्ष्मी, वैभव, प्रतिष्ठा, गुरु या सगळ्यांची प्राप्ती होते असं मानलं जातं आणि लज्जा, लावण्य, नम्रता, विनय या सगळ्या गुणांचा स्त्रियांमध्ये विकास होतो असं मानलं जातं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये लग्नामध्ये जी विवाह करून जाणारी मुलगी असते तिला महाराष्ट्रामध्ये मोत्याची नथ देण्याची एक प्रथा आहे प्रचलित आणि अजूनही ही प्रथा प्रचलित आहे सगळीकडे, सगळ्या भारतामध्ये संपूर्ण. अशा प्रकारे या रत्नाच्या काही मान्यता आहेत. आता आपण बघूयात मोतीरत्नामध्ये असलेले औषधी गुण.
मोती रत्नामध्ये अनेक प्रकारचे औषधी दुर्धर आजार दूर करण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे आणि त्यामुळे होमिओपॅथी असेल, आयुर्वेद, ॲलोपॅथी किंवा युनानीसारख्या ज्या काही चिकित्सा पद्धती आहेत त्या सगळ्यामध्ये एक औषधी म्हणून मोत्याचं भस्म वापरलं जातं किंवा मोत्याचा वापर केला जातो. आता ज्या शिंपल्यांमधून हे मोती बाहेर काढले जातात त्या शिंपल्यामध्ये सुद्धा याच्यातले काही गुणधर्म असतात थोड्याफार प्रमाणामध्ये आणि म्हणून आपल्याकडे म्हणजे भारतामध्ये तर बऱ्याच ठिकाणी या सगळ्या पद्धतीचा वापर केला जातो की लहान मूल ज्यावेळेला जन्माला येतं त्यावेळेला या शिंपल्यामध्ये काही औषधी उगाळून किंवा दूध त्याच्यामध्ये हे करून त्या बाळाला चाटवलं जातं की जेणेकरून त्याचे गुणधर्म त्या बाळाच्या पोटामध्ये गेले पाहिजेत. ज्या स्त्रियांना पोटासंबंधी काही विकार असतात तर त्यांनी सुद्धा हे रत्न वापरणं श्रेष्ठ मानलं जातं. हे रत्न मुळातच त्याचं स्वामी आहे चंद्र आणि चंद्र हा ग्रह मनाचा कारक मानला जातो. त्यामुळे हे रत्न जर का धारण केलं तर कुठेतरी मनाची एकाग्रता होते आणि म्हणून ज्या मुलांचं अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन होत नाही किंवा त्यांची बौद्धिक क्षमता किंवा स्मरणशक्ती कमी पडलेली असते किंवा हुशार असतात मुलं पण चंचल असतात तर अशा मुलांसाठी हे रत्न जर का धारण केलं पत्रिका बघून तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, एकाग्रता वाढल्यामुळे त्यांची स्मरणशक्ती वाढेल आणि अभ्यासामध्ये सुद्धा प्रगती होते. हे जे रत्न आहे हे वात, पित्त आणि कफ या तिन्हीचा कारक मानलं जातं आणि त्याच्यामुळे हे रत्न धारण केल्यामुळे वात, पित्त, कफ या सगळ्याच प्रकारच्या रोगांवरती चांगला फरक पडतो. पौर्णिमा, अमावस्या अशा काळांमध्ये काही लोकांना बघा त्यांचं मन खूप अस्थिर होतं किंवा खूप चंचल होतात आणि खूप म्हणजे मेंटली डिस्टर्ब होतात. तर अशा वेळेला सुद्धा पत्रिका बघून जर का हे रत्न धारण करायला दिलं तर मात्र त्यांना बराच आराम पडतो असे अनुभव आलेले आहेत. त्यानंतर हृदयविकार, रक्तदाब किंवा पोटाशी रिलेटेड कुठल्याही प्रकारचे आजार ह्या सगळ्यावरती कुठल्याही प्रकारच्या मानसिक त्रासावरती तुम्ही हे रत्न धारण करू शकता. मनशांतीसाठी सुद्धा हे रत्न धारण केलं जातं. पण हे रत्न धारण करण्याआधी जरूर मार्गदर्शन घ्या एखाद्या तज्ज्ञ ज्योतिषांचं. सगळ्याच नैसर्गिक रत्नांमध्ये काही दोष असतात, तसे मोत्यामध्ये सुद्धा काही दोष आढळून येतात. हे दोष जे असतात त्याचे आकार, रंग आणि त्याच्यावरती काही चिन्ह असतात त्यावरनं हे दोष बघितले जातात. काही रत्न जे असतात मोती ते अतिशय तेजहीन असतात, म्हणजे त्यांना चमकदारपणा अजिबातच नसतो म्हणून त्यांना तेजहीन म्हटलं जातं. असं रत्न वापरू नये. काही याला खड्डे पडलेले असतात बघा, काही याला जे वरचं आवरण असतं त्याला असं क्रॅक गेलेला असतो. काही रत्न जी असतात ती मध्ये फुटलेलं असतं किंवा काही रत्नांमध्ये अशा नुसत्याच लहरीसारख्या रेषा रेषा आल्यासारखं असतं. काही रत्नांवरती काळे लाल रंगाचे डाग पडलेले असतात. तर काही रत्न चौकोनी किंवा त्रिकोणी येतात. तर अशा प्रकारचं किंवा काही रत्न अगदीच मळकट आणि एकदम निस्तेज दिसतात. तर अशा कुठल्याही प्रकारचं मोतीरत्न तुम्ही कधीही धारण करू नका. कारण जर का अशा प्रकारचं काही दोष असलेलं सदोष रत्न जर धारण केलं तर त्याचा उपाय तर होणार नाहीच पण अपाय मात्र नक्की होईल. त्यामुळे रत्न जेव्हा धारण कराल त्यावेळेला नीट बघून त्याची पारख करून घ्या. जशी इतर रत्नांची पारख कसोटी असते त्याप्रमाणे मोत्याची सुद्धा आहे. मोतीरत्न जर पारखायचं असेल तर ओरिजिनल मोती जो असो आपलं साजूक तूप गोठलेलं असतं. त्या गोठलेल्या साजूक तुपामध्ये म्हणजे घट्ट तुपामध्ये जर का तुम्ही मोती ठेवलं तर काही वेळानंतर ते तूप वितळायला लागतं. किंवा आपलं एक मडक्याचं म्हणजे मातीचं छोटंसं मडकं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गोमूत्र टाकून त्यात हे रत्न जर का तुम्ही रात्रभर ठेवलं तर ते जसंच्या तसं राहतं, त्यात काहीही फरक पडत नाही. तर ते खरं रत्न समजायचं. त्यानंतर काचेच्या ग्लासामध्ये समजा हे रत्न ठेवलं आणि त्याच्यातून जर तुम्ही बघितलं तर प्रकाश लाईट त्याच्यातनं प्रसारित होतो, तर त्यावेळेला सुद्धा ते खरं रत्न समजायचं. तांदळाच्या साळीने घासल्यानंतर सुद्धा त्याच्यात जर का चमचमलं ते चांगली चमक दिसली तर ते रत्न खरं समजायचं. आणि दुसरं असं की कल्चर्ड आणि जे नैसर्गिक मोती मिळतात ते ओळखण्याची एकच महत्त्वाची पारख अशी आहे ती म्हणजे की कल्चर्ड मोती त्याचं जे वरचं आवरण असतं थोडंसं कठीण असतं, नैसर्गिक मोत्यांचं ते सॉफ्ट असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला ह्या रत्नाला छिद्र पाडलं जातं त्यावेळेला नैसर्गिक रत्नाला छिद्र पाडलं की त्याचा तो आतला जो व्यास असतो तो एकसारखा येतं त्याचं ते होल. आणि ज्या वेळेला कृत्रिम रत्नाला कल्चर्ड मोत्याला ज्या वेळेला होल पाडलं जातं त्यावेळेला मधल्या भागामध्ये तो व्यास थोडासा वाढलेला असतो. कारण ज्या वेळेला हे रत्न तयार करतात त्यावेळेला ते जे रासायनिक द्रव त्याच्यामध्ये सोडलं जातं तर छिद्र पाडताना ते द्रव बाहेर पडतं आणि म्हणून ते आतमधला होल त्याचं थोडंसं व्यास मोठा होतो, एकसारखा राहत नाही. हे त्या दोन्हीमधला फरक आपल्याला समजतो. आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा बघूयात ते म्हणजे रत्न धारण करणं.
आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की रत्न कुठलंही असेल तर कसं धारण करायचं, पण त्याचं धारण करण्याचा प्रत्येक रत्नाचा मंत्र वेगळा वेगळा असतो. ज्या वेळेला तुम्ही मोतीरत्न धारण करणार तर त्यावेळेला ते सिद्ध करण्यासाठीचा मंत्र आहे ओम नमः शिवाय. हा शंकराचा मंत्र आहे, षडाक्षरी मंत्र, आणि ह्या मंत्रानेच ओम नमः शिवाय ह्या मंत्रानेच हे रत्न सिद्ध केलं जातं. आणि सिद्ध करण्याचा विधी तुम्ही माझ्या रत्नधारण विधीच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. त्यात अगदी डिटेलमध्ये दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने हे रत्न तुम्ही सिद्ध करा. शक्यतो हे रत्न सोमवारीच धारण करतात आणि त्याचा वेळ तुम्ही ज्या तज्ज्ञांकडनं तुम्ही हे रत्न घ्याल त्यांच्याकडनंच किंवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जे हे रत्न घ्याल तर त्या तज्ज्ञांनाच विचारून वेळ सोमवारची नक्की करा आणि त्यावेळेला तुम्ही हे रत्न धारण करा. मला वाटतं आता ह्या रत्नाबद्दल तुम्हाला बऱ्यापैकी पुरेशी माहिती मिळाली असेल. आज इथेच थांबते. भेटूयात पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.